काय वाईट झालं? बापा आता कसं सांगू, लईच अवघड झालं भाऊ. तोंडानं सांगा, रडू नका अरे रडू कसं सांगू बाप्पा, पंढरपूरला गेलो तर माझ्या संघ होती, संग होती, पैठणला गेलो तर माझ्या बरोबर होती. बरोबर होती. लईच अवघड झालं बाप्पा. असं रडू नका, छातीवर दगड ठेवा जरा. चांगला औषध सांगतो बाप्पा, मग दुःख काय मला पुन्हा दगड घ्यायला लावतो बाप्पा. किती अवघड झालं. काय अवघड झालं, असं रडू नका. अरे बाप्पा कसं करू, लईच अवघड झालं दादा. अरे रडू नका, तोंडानं सांगा. ओ, रडायला काय येणार नाही. काका. ओ बाबा, अरे तुम्ही रडू काऊन राहिले? काय झालं तुम्हाला? बाबा, गेली गेली? गेली ना भाऊ. अरे परवा तर मी घरी गेलो होतो. अरे बापरे, घरी गेला होता का? मला म्हणी चहा घे, मला म्हणी नाश्ता घे, वा, वा, वा. मला म्हणी स्वयंपाक करते, मला म्हणी जेवण करून जाय. वा रे वा. काकू 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 गेली असते, मी दुसरी काकू केली असते बापा. मग काय मुलगा वारला का तुमचा? नाही बापा, सारं सुखात आहे. मुलगी वारली का? नाही ते बी चांगली अरे भाऊ. मग झालं तरी काय? अरे 2 दिवस झाले मी चप्पल चोरीला गेली. ती काय साधी होती का बाप्पा? मग पॅरेगॉन होती. पॅरेगॉन? आणि एका तिचा अंगठा तुटेल होता बाप्पा. अरे तुम्ही असं म्हणत्या, पण ज्याचं गेलं लुगडं तेच पडतं उघड. अरे बाबा, आम्हाला वाटलं तुम्ही बायको गेली जणू. नाही ना बाप्पा. अरे चपलीसाठी एवढा रडायला लागला? अरे बरं. नाही पण तुम्ही सांगा, जोडीतले एक गेलं म्हणजे किती वनवास येतो भाऊ, हो, तुम्हाला हो. काय हा सांगा? वनवास येतो बरं बरोबर. बरं, मी काय म्हणतो, काय बाप्पा? ये तुझा जरी एखादा आवळ निकामी झाला तर किती बसशील रे, किती रडशील? ये होता भाऊ, लय अवघड झालं. हे काय चाललं म्हणलो मी. आता हे काय आणलं? अरे बापा, माझ्या सासरवाडीन फोन आला. हा. आलता का? फोन आला, दोन्ही मायले किती चर्चा चालू होती घरात. काय? तर ते मग बोलत आहे. हा. मी म्हणलं अरे मला बी कळू द्या, मला बी सांगा ना काय झालं ते. काय म्हणी मग? मग मी फोन घेतला. हा. मग मामीनं फोन केला, हा. जावाई तुम्ही घरी का? घरी? हा. म्हणलं घरीच आहे मामी, काय झालं? मग? बाप्पा काही पैसे आहे का? हा. म्हणलं आहे ना. हा. किती घे? म्हणलं 60-70 हजार रुपये पडेल घरात. बर. तर म्हणे तुमच्या मामाची तब्येत खराब आहे, हा. काही पैसे घेऊन या. बर बर, पैसे म्हणलं, घेऊन बरं या. बापा, घेतले मी पैसे खिशात. दवाखान्यासाठी. आणि मग म्हणलं काय झालं नेमकं? काय झालं मग? मग मला सांगलं पाहिजे ना. हा मग मी सासू म्हणे हा. तुमच्या मामाच्या पिशव्या गेल्या म्हणे. तर मग मी म्हणलं आता खोटीवर पडेलच आहे, चला म्हणलं आपल्या संग घ्याव, काही पैसे बी द्याव. आणि त्या मामाला पिशव्या चालवल्या म्या. अरे मूर्ख माणसा, अरे त्याला पांढऱ्या पेशी म्हणतात, या पिशव्या नाही म्हणत. पांढऱ्या? पांढऱ्या पेशी. मला वाटलं पांढऱ्या पिशव्या सांगायला. याच्यामध्ये काय कांदे बटाटे आणायचे का मिरच्या आणायच्या? मी म्हणलं चला पडेल तर घेऊन चाला म्हणलं. त्याला पांढऱ्या पेशी म्हणतात, पांढऱ्या पिशव्या नाही. चालला पांढऱ्या पिशव्या घेऊन. पांढऱ्या पेशा? हा, मला काय कळतं बाप्पा कशातलं काय. मग याच्यासाठी ज्ञानी व्हावं, शिकावं थोडं. हा हे बी खरं आहे. शिक्षण झालं का? नाही बाप्पा, मग थोडं- कशाचं असं? अरे मी गण जाऊ, पण मला 2-4 पोर आहे ना, असं बदलता शाळा सोडली तर अजून बी शाळेत अरे उतरली. बाबा. होय माग